मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर DRIनं मोठी कारवाई केली आहे। ऑपरेशन गोल्डन नेक्सस अंतर्गत सोन्याच्या तक्रारीचे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आले आहे। सुमारे 3.2 किलो परदेशी बनावटीचं 24 कॅरेट सोन्याचं वॅक्स स्वरूपातील सोन्याचे धुळकण जप्त करण्यात आले। जप्त सोन्याची अंदाजे किंमत ही 5 कोटींच्या घरात आहे। या प्रकरणात एकूण 7 जणांना अटक करण्यात आली। अटक आरोपींमध्ये 3 ट्रान्झिट प्रवासी, त्यात एक बांगलादेशी, 2 श्रीलंकेचे नागरिक, एक विमानतळ कर्मचारी आणि एक स्थानिक रिसिव्हरचा समावेश आहे। आमचे प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्या सोबत आहेत दूरध्वनीवरून। नंदकिशोर, मोठी कारवाई झाली आहे, DRIची धडक कारवाई आहे, काय अपडेट? नक्कीच ऋषी सर, DRIला ह्या गुप्त माहिती मिळालेली होती की 3 बाहेरचे जे आरोपी आहेत ते खरं तर सोनं चोरून घेऊन जे आहेत ते मुंबईत प्रवेश करणार आणि त्यानुसारच ही कारवाई ती करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण कारवाई ही सापळा कारवाई आहे आणि कारवाई दरम्यान 2 बस कोच चालक आणि 1 कोच मॉनिटर यांचं सोने रिसिव्हरकडे सुपूर्द करताना जे आहे ते पकडलेले आपल्याला पाहायला मिळते। बँकॉकहून सुद्धा मुंबई मार्गे प्रवास करणाऱ्या 3 ट्रान्झिट प्रवाशांची ओळख जी आहे ती पटवलेली आहे, ती त्यांना ताब्यात जे आहे ते घेण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळते। आरोपीने सोने जे आहे ते शरीरात लपवून भारताकडे आणल्याचं तपासात जे आहे ते उघड झालेलं आपल्याला पाहायला मिळते आणि त्या अंतर्गत 1662 अंतर्गत जप्तीची कारवाई जी आहे ती सुद्धा केलेली आहे। संपूर्ण तस्करीची खरं तर सखोल चौकशी आहेत। आतापर्यंत 7 जणांना जे अटक जी आहे ती करण्यात आलेली आहे। जवळपास 5 कोटींची जी सोनं आहे ते खरं तर या एअरपोर्टवरती जप्त करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं की ऑपरेशन गोल्डन नेक्सस अंतर्गत या सोन्याची तस्करी जी आहे आणि या संपूर्ण रॅकेट जे आहे ते उद्ध्वस्त करण्यात DRDला यश मिळालेलं आपल्याला पाहायला मिळतं। नक्कीच, धन्यवाद या सगळ्या अपडेटबद्दल।